महिना 2-2 महिने जर निवडा म्हणलं हम्म. येत नव्हती लाल यायचं. बरोबर बरोबर. पुरवठादार असं नाही म्हण दावायचं त्यात हम्म. बदल झालाय सर. नाही चांगली गोष्ट आहे सगळ्या आणि सध्या साईट बंद आहे की म्हणजे ही योजना बंद झाली म्हणून दाखवतय काही दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये चालू होऊन जाईल ती. काही काहीला हम्म काही काहीला दाखवत नाही तसं एम कॅडी टाकल्यानंतर वगैरे. असं आहे का? सध्या ही योजना बर ते बंद म्हणून मला काय काल करावं परवा लागलं दिवशी आता ते मला दाखवत एक नाही बातम्या कंपनी भेटलेल्या त्यासाठी. की ही योजना बंद झाली म्हणून. तर तसं काही घाबरायची गरज नाही आपल्याला परत ती साईट चालू होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. नितीन सर असा विषय आहे माझा. बोला ना बोला. हा विषय माझा सोलरचा मी शक्तीपंप निवडायला गेलो ते प्रिंटिंग दाखवतो मला असं. काय दाखवतंय स्टेटस वगैरे काय दाखवतंय? हे काय तुम्हाला बुस्टर पंप सिलेक्ट झालाय सर तो. काय स्टेटस वाचून दाखवा ना. वेंडर पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग दाखवतंय का तुमचं ते तसं दाखवत असेल ना काहीतरी. प्रलंबित वगैरे मराठीत जर आणि वाचलं तर. पुष्टीकरणासाठी प्रतिम प्रलंबित. हम्म पेमेंट पुष्टीकरणासाठी प्रलंबित बरोबर. हम्म. ते तुम्ही बुस्टर पंप निवडलाय. आधीची प्रोसेस कशी राहील मग? आता तुम्हाला काय करायचंय कंपनी निवडली का तुम्ही? हो कंपनी निवडायला शक्ती. हा एक काम करा आता एक फॉर्मॅट मी आता जे तुम्हाला दाखवले स्टार्टिंगला ते फॉर्मॅट वरती हा लिहायचं फक्त एम के आय डी नाव आणि तुमचं जे विभाग आहे समजा ह्याचा एम एस सी बीचा त्याच्यावरती टाका ते नेऊन एम एस सी बीला रिसिव्हड घ्या त्यांच्याकडनं. ठीक आहे ते रिसिवड हा घेतल्यावर तुम्ही ती मेलवरती एम एस सी बीला सी सी मध्ये ठेवून टू मध्ये कंपनीला शक्तीला टाका. तुम्हाला एक 48 तासामध्ये किंवा 12 तासामध्ये रिप्लाय येईल आणि फोन करून तुम्हाला ते हे करून देतील मग. बरोबर. सोपी हे जास्त काही अवघड नाही. नितीन सर मायावाला बी बुस्टर झालतं पण 48 तासाच्या आतमध्येच क्लिअर झालं ते आपल्या ग्रुपवरचा ते अर्ज भरला होता मेल पाठवला होता. बरोबर नाही होतय मेल काय माहिती आहे का विदाऊट मेलचं सुद्धा होतं पण आपल्याकडे डॉक्युमेंटली राहतं की बाबा आम्ही मेल केलाय आणि आम्हाला कॅन्सल करायचं होतं म्हणून. आणि तुमचा अं, कॉल मेसेज ते बघू शकत नाहीत पण तुमचा मेल ते 100% बघतात कारण ते डायरेक्ट कंपनीला टाकलेला असतो आपण. आणि ज्यावेेळेस तुम्ही पण फोन सर ते करताना फोन सी आर करताना आय फक्त आपण नितीन सर हम्म, सी आर आय कंपनी आपण निवड केलती हम्म. पण ते सी आर आय ला बी एक मेल टाकावं लागतोय बरं का सर. नाही नाही प्रत्येक कंपनीला टाका मेल म्हणजे टाकावाच लागतो का माहिती आहे का जर तुम्ही कंपनी निवडलेली असेल तर तुम्हाला मेल टाकणं बंधनकारक आहे. आणि जर कंपनी निवडली नसेल तर तुम्ही एम एस सी बीला टाकू शकताय. पण तुम्हाला ते माहीत झालं पाहिजे की आपण बुस्टर पंप निवडलाय म्हणून. ते पेमेंट नवीन नवीन प्रलंबित अर्ज म्हणलं की ते भरताना ना बुस्टर पंपच होते. नवीन अर्ज भरताना ना ते ग्राहक सेवा केंद्रावर सी एस सी तिथं जिथं भरतात तुम्ही ती लक्ष करायचं ते पंप कुठला निवडलाय बुस्टर पंप निवडलाय की मग ते पुढं कुठाने वाटतील. तसंच झालं. जर थोडस बसून आपण त्यांना काय माहितीय का आता नवीन शेतकऱ्यांना सुद्धा माहित नाही बुस्टर पंप म्हणजे काय तर ते बुस्टर पंप थोडस लक्ष केलं ना आपण पण थोडीशी कुठली वस्तू घ्यायच्या अगोदर काही जशी माहिती घेतो तसं पण त्या योजनेमध्ये काय आहे नेमकं काय नाही माहीत करून घेणं पण खूप गरजेचं आहे. बाकी कुणाला काही अडचण आहे का? सर शक्तीचा ईमेल आय डी काय आहे? मी तुम्हाला हे पाठवतो पी डी एफ आहे ना आपली जे की 38 कॉन्टॅक्ट नंबर आहेत बघा वेंडरचे त्याच्यामध्ये ना आहे हे मेल आय डी तुम्हाला वाटलं तर तिथं कॉपी पेस्ट करून घेऊ शकता तिथून तुम्ही. बरं बरं. पाहिजे असेल तर टाकून देतो मी थोड्या वेळाने. हॅलो सर. हां बोला ना. हॅलो हां हा सर बोला. शक्ती कंपनीचा 2-3 म्हणजे एक 8 दिवसाखाली फोन आला होता एक 5-6 दिवस झाले. हम्म, मटेरियल 2 दिवसात येईल म्हणून. हम्म. त्यानंतर कॉन्टॅक्ट केला कंपनीशी तर काय मटेरियलचं काय अजून सांगता येत नाही म्हणून म्हणतात आणि त्यांचं एक ते व्हॉट्सअप लिंक आहे. हां 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 हां. त्यावर लिंक वर ओटीपी टाकला ना रजिस्टर नंबरवर न हम्म. तर तो दाखवतो पण ते बिलिंग पर्यंत दाखवायला लागले डिस्पॅच काय दाखवत नाही अजून.
नाही काय माहिती का, आपल्या लिंक आपल्या ग्रुपवरती पण मेसेज येतात लिंक वगैरे, पण काय काही फेक हम्म. असतात, कधी काही असतात, त्याच्यामुळे मी लिंक कुठलीच आपल्या ग्रुपवरती नाही नाही पाठवत नाही, नाही शक्यतो. ते कंपनीचे फेक नाही मेसेज. हम्म, तो जो लिंक आहे ना शक्ती कंपनीचा, हम्म, तो फेक नाही. सेल्फ सर्वे झाला एक, त्यानंतर नाही ऑर्डर, कसं आहे, जे त्यानंतर तुम्ही लिंक बिलिंग. म्हणताय ना लिंक, ज्या हा शेतकऱ्याच्या हा, प्रोसेसमध्ये आहे ना त्यांना डायरेक्टली टेक्स्ट मेसेज येतो लिंकचा, बरोबर. हो बरोबर. बरोबर, मग आपण लिंक शेअर केली काय नाही केली काय, त्या शेतकऱ्याच्या प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये आहे त्याच प्रोसेसमध्ये राहणार आहे. नाही नाही नाही, त्याच्यावर आता काय झालंय, त्या लिंकवर आपल्याला समजायला लागलंय की आपली रजिस्टर कुठपर्यंत प्रोसेस मोबाईल नंबर, झाली. हा ते समजायला बरोबर आहे, ट्रॅक करता येईल तुम्हाला. पण ट्रॅक हा ज्या हा, शेतकऱ्याचं प्रोसेसमध्ये आहे ट्रॅक करण्यासारखं, तर त्यांनाच तो मेसेज येणार आहे, बरोबर. नाही नाही, काही उपयोग नाही. ज्याला मेसेज आला त्याच्यासाठी ते उपयोगाचं आहे. हा मग तेच म्हटलं मी पण, दुसऱ्याला शेअर करून उपयोग फक्त नाही ना, तुम्हाला स्टेटसच नाही दिसत नाही, नाही. शेअर जरी केलं आणि त्याच्यावर ओटीपी रजिस्टर नंबरवर आला तरी त्याचं जे आहे तेच दाखवणार ना. बरोबर बरोबर. आणि जर फक्त ते जर आपल्यासाठी रजिस्टर एवढं फायद्याचं व्हायला मेसेज लागले. मेसेज कोणाला येणार, ज्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यांनाच तो मेसेज येणार आहे. हा, ज्याची दुसऱ्याला वर्क ऑर्डर निघाली का, हम्म, ज्याची वर्क ऑर्डर निघाली त्यांनाच फक्त. बरोबर बरोबर. हॅलो नितीन सर. हा बोला ना. हा, त्या ट्रॅक वर मटेरियल बरोबर येत आहे. बिलिंग झाल्यानंतर 2-4 दिवसात डिस्पॅच होते. मला त्याच्यानुसारच मिळालं आहे. बरोबर नाही बरोबर. सर, माझं 26 तारखेला बिलिंग झालंय. आज हा हा. जवळपास आता हे झाले की 4-5-6 दिवस झाले, अजूनही डिस्पॅच पर्यंत आलंच नाही ते. मग माझं 27 ला बिलिंग झालंय आणि 30 ला मटेरियल आलंय. नाही सर, काय माहितीये का, आता कसं मग असतंय 26लाच झालं आपण माझं तर एखाद्या बिलिंगला. ऑनलाईन प्रोडक्ट मागवतो बघा, आणि हा हा. तुम्हाला जोपर्यंत ते आउट ऑफ डिलिव्हरी दाखवतं ना, त्याच्या अगोदर स्टेटस कुठतरी रिसिव्ह ह्याच्यावर असतं, म्हणजे दूर असतं. पण हा डायरेक्टली हा. तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते काय म्हणतं की तुमचं आउट ऑफ डिलिव्हरी म्हणजे तुमच्याकडे येतंय, असं पण असू बरोबर. शकतंय. हा, म्हणजे ये ऑनलाईन मेसेज स्टेटस मध्ये मेसेज थोडासा आणि फरक डिस्पॅच असतो. एकाच दिवशी दाखवत होते. हा. अच्छा अच्छा, असं आहे हो, का. आणि त्याच्यानुसार आहे ज्या ना दिवशी मटेरियल अॅक्युरेट मिळते येतं. त्या दिवशी डिस्पॅच दाखवते मग का. याचा अर्थ फक्त तुम्ही हा आता हा दोन हा, चार दिवस वेट करा, तुम्हाला मटेरियल येईन ते. कारण मी आता 4-5 लिंक अच्छा अनुभवल्यात, अच्छा. पाहिल्यात. हा, तुम्हाला डिस्पॅच आणि मेसेज दोन्ही सोबतच येणार त्याच्यावर. हा बरोबर, बिलिंग पर्यंत आली माझी हा, मग प्रोसेस, बरोबर आहे. आता तुम्ही चार डिस्पॅच पाच काय दिवस दाखवत नाही. एक 5-6 दिवस वेट करा. काहींच आहे ना हम्म. फास्ट होत आणि काहींच स्लो. माझ्या पाठीमागून एक जणांनी 12 दिवसांनी लिंक भरली होती, तरी त्याचं आणि माझं अच्छा एकाच गाडीत आलं. आणि त्याचं एका अच्छा, दिवसात आणि ज्या दोन दोन दिवशी एका दिवशी 2-2 कॉलम भरले त्याचे. अच्छा, आणि नाही नाही, माझे आणि 12 माझं काय दिवस काहीच झालंय, नाही झालं. ज्या दिवशी हे आले लिंक आली होती ना, त्याच हा दिवशी हा मी लगेच ते सेल्फ सर्वे केला. हा हा. 12 तारखेलाच आली होती. आम्ही पण 12लाच ती काय केलाय. होते, ते 7.5 HP आहे का शक्ती 5 कंपनीचा HP. मेल आयडी मागितला होता बघा, पाच इथं एच आहे पी बघा, पाच शक्ती एच पी कंपनीचा मेल आयडी आहे, जे की तुम्हाला टाकता येईल ह्याच्यामध्ये. ते पूर्ण एक सर तुम्हाला पीडीएफ पीडीएफ आहे, त्या पीडीएफ मध्ये पूर्ण कंपन्याचे आहेत ना ते. 7.5 HP चा आहे का 5 HP चा आहे सर. 5 HP. माझा 7.5चा आहे. अहो, तुमचं ते एक 4च दिवस वेट करा, तेवढ्यात येऊन जाईल ते. ओके ओके. डिस्पॅच आणि मेसेज एकाच दिवशी येतंय. आणि आता मी 12ला केलं होतं, माझं 30ला आलं. आणि एक जणाला मी 24ला करायला लावलं, त्याचं मटेरियल 30ला आलं. मग त्याच्या एका दिवशी 2 कॉलम भरले. तसं काय नाही. अच्छा अच्छा अच्छा, बरं. पण ते जे लिंक यायला लागली त्यानुसार आपल्याला माहिती ते मिळायला लागली थोडीफार तरी. फक्त 4 दिवस वेट करा, तुमचं मटेरियल येईल 4 दिवसात. ओके ओके ओके, धन्यवाद सर. हो. म्हणजे तुमचं तुम्हाला मेसेज आला का, ते समजून जा की तुमचं आता प्रोसेसमध्ये आहे, तुम्हाला 1-2-4 दिवसामध्ये येऊन जाईल. मेसेज आणि ते एक 48 तासाचाच मेसेज येतोय. बरोबर बरोबर. अच्छा. आणि हे सिमेंट वाळूचं एक शेतकऱ्यांनी पण मला विचारलं होतं बरं का, तर ते आपल्याकडं नाहीये. पंपाच्या किमतीमध्येच तुम्हाला ते सिमेंट वाळूचं आणि ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. शेतकऱ्याला कुठलाही खर्च हो, द्यायची गरज नाही हा. नाही सर, त्याच्यामध्ये ना सिमेंट वाळूचे याचे पैसे द्यायची गरज नाही शेतकऱ्यांना. हे एजंट जे बसवतात ना, ते काय करायला लागलेत, शेतकऱ्यांना माहित नाही, शेतकरी बघून घ्यायला लागलेत पैसे ते. बरोबर बरोबर बरोबर. ज्या शेतकऱ्याने काय त्याची कंप्लेंट केली किंवा ओटीपी नाही दिला शेवटचं त्याचं फायनली, तर हा. तो खर्च देतात ते सगळा. बरोबर. सर तुम्ही दिलाय का, तुम्हाला खर्च दिला का नाही दिला. कोणी? तुम्ही जे इन्स्टॉलेशन झालं तुमचं. नाही झालं अजून, फोनच नाही आला. आणि मला 1 महिना उलट लेट झालं तर चांगलंय. पण फोनची वाट बघतो मी, पण फोनच नाही आला. ओके ओके ओके. आणि तुमचं एक 3-4 दिवसात येऊन जाईल. ते लिंक वर लय अॅक्युरेट येते मटेरियल. हा, मग मी तेच ट्रॅक करायला लागलो. मी 2-3 वेळा ओटीपी टाकायला लागलो त्याला, कधी 2-3 दिवसाला. तर ते नाही बिलिंग पर्यंत झालंय.
अहो डिस्पॅच मी पर्यंत थांबल्या. दुपारी 2 वाजता पाहिलं तेव्हा बिलिंगच होतं. आणि हा हा हा. संध्याकाळी 6 ला पाहिलं तर डिस्पॅच बिन 5 मिनिटात फोन बी परत आणि मेसेज बी आला. मी सगळं अच्छा अच्छा. सोबतच नाही आलं. मला ते बिलिंगच्या वेळेसच फोन आलता बरं का सर. मला हा एजंटचा फोन आला होता आमच्या जवळच्याच, की सर तुमचं 2 दिवसात हा मटेरियल येईल म्हणून. मी म्हणलं ठीक आहे. मग 2 दिवस वाट बघितली. मी त्याला कॉल बॅक केला. तर तो म्हटला सर आम्हाला काही सांगना चाललेत वरून, येईल म्हटला 2-3 दिवसात. परत मी नाही त्यांना थोडं नांदेडच्या एक येतं बिंदास राहा तुम्ही. बिंदास घरी ओके मटेरियल. ओके. चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही. 5 जणांची ट्रॅकिंग पाहिली मी स्वतः केलेली. बरं बरं बरं. बिलिंग तर सगळ्याच कंपनीला येते का एका ठराविक कंपनीचं चाललंय? नाही शक्तीसाठी याची लिंक आहे कंपनीची. आणि बाकी कंपनीसाठी तुम्हाला पिकअप डायरेक्टली पण कॉल येऊन कधी जाईल. सर? मटेरियल साठी वर्क ऑर्डर आली की डायरेक्ट तुम्हाला कॉल येऊन जाईल की मटेरियल आम्ही तुम्हाला घेऊन येतोय म्हणून. जेके बरोबर कंपनी आहे. कधी येणार आहे सर? काय म्हणला? जेके कंपनी कंपन्या येतील बघा आता हळूहळू तर चालू झाल्यात. बर. कोणत्या कंपन्या अजून येतील उद्या परवा. आता आज शनिवार आहे, उद्या शनिवार रविवार सोमवारपर्यंत येऊन जातील सकाळी संध्याकाळी सोमवारी. बर. चालतं मग कुणाला काय प्रश्न नसतील तर आपण बोलूया उद्या. त्यासाठीच म्हणलं थोडंसं शेतकऱ्यांना बोलावं कारण की डाऊट खूप लई दिवसापासून होते. आणि बुस्टर पंपचं जर कुणाला काय अडचण असेल तर मला सांगा. तसं आपल्याकडं आहेत मेल आय डी वगैरे. बुस्टर पंपची पूर्ण माहिती आपण देऊया, काय प्रॉब्लेम नाही. ग्रुपवर सर जाईल ऐका ना, टाकलं फॉर्मॅटसाठी तर फॉर्मॅट आपण देऊ. चांगल्या चांगल्या कोणत्या कंपन्या आहेत जी निवडता येते ना आपल्याला? मी एक लिस्ट टाकली आहे बघा आता. एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आहेत 10 कंपन्या आपण शेतकऱ्याच्याच ह्याने निवडलेल्या आहेत. एक मिनिट. हे 10 PDF दिसते ना तुम्हाला? हे टॉप 10 सोलार कंपन्या आपण शेतकऱ्यांकडूनच निवडून घेतलेल्या आहेत. हे ओपन करून तुम्ही बघू शकता. ग्रुपवर टाकले का? हा आपल्या कम्युनिटीमध्ये टाकलंय. ठीक आहे ठीक आहे चालेल. हो. हॅलो. हा बोला ना. सर मी एक ग्रुपवरती फोटो टाकलाय ते बघा बरं. हे अंतिम नकार म्हणतोय अर्ज स्थिती परतवण्यासाठी ह्याच्यासाठी काय करावं लागेल सर? अंतिम नकार म्हणजे तुमचा फायनल रिजेक्ट झालाय का? हा रिजेक्ट झालं, त्याला 2दा कागदपत्र अपलोड केली. हा 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 हा. तर ते तरी पण त्यानं असं हे स्टेटस दाखवतोय. मग काय आता तुम्हाला ते डायरेक्ट दुसरा अर्ज भरावा लागेल. म्हणजे दुसरा सोलारचाच अर्ज भरावा लागेल तुम्हाला डायरेक्टली. बरं सर आता ह्याला जर पेमेंट पेमेंट तुम्हाला आता तिथे 1-1.5 महिन्यामध्ये परत येतं तुम्हाला डायरेक्ट. तुम्हाला ते एक ऑप्शन येतं तिथं की तुमचं बँक हा अकाउंट नंबर टाका ते. तिथं आता हे अर्ज स्थिती तिथं येणार का? हा हा अर्ज तिथंच येतं की तुमचं बँक डिटेल्स भरा म्हणून. बरं बरं बरं. बँक डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काही 2-3 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये तुम्हाला ते पेमेंट तुमचं जमा होऊन जातं. बरं बरं ह्याच्यासाठी काही मेल वगैरे करावं लागेल का? नाही सध्या तर काही नाही गरज. जर लई लेट व्हायला तर मग मेल करू शकताय आपण. बरं 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 हा चालतंय. वाटलं ना की आपल्याला महिना 2 महिना 1.5 महिन्याच्या पुढं झालंय हा हा. तर मग करू शकतो आपण. बरं बरं बरं. हे 2-3 दिवस अहो झालं चेंज ऐका झालंय. ना तुम्ही होल्ड वर जास्त दिवस ठेवलं ते होल्डच सबमिट केलं नाही डॉक्युमेंट मागितलेले त्यांनी परत. ते काय झालं 2 वेळेस मी डॉक्युमेंट हे केले तरी पण हा त्यानं पुन्हा असं झालं समजा. माझं 8 वेळेस रिजेक्ट केलंय. सगळं व्यवस्थित असताना रिजेक्ट. नाही थोडंसं MSCB ला चक्कर 1-2 वेळा मारले ना ते बी फरक पडतो की नेमकं डॉक्युमेंट काय आपला इश्यू काय यायलाय ते सुद्धा आपल्याला कळून जातं ना. जर तुम्ही MSCB डॉक्युमेंट वाले सारखं सांगत अपलोड नाही करत बरं कागद. तुम्हाला माहीतच होय ना की इश्यू काय नेमका. MSCB ला जाऊन भेटा कोण मंजूर करतं ना त्यालाच भेटा. मी आज 8 वेळेस केलं पण मी असं म्हणजे नुसतं गेलोच नाही. मी इथूनच अपलोड करायचो. हो दे रिजेक्ट परत अपलोड परत रिजेक्ट. हे 2 वेळेस चालूच आता राहते. डायरेक्ट नाही असं ते हे कसं दाखव. 1-2 वेळेस जर रिजेक्ट झाला ना तिसऱ्या वेळेस तुम्ही सरळ MSCB ऑफिसला जावा. त्यांना थोडे आपले किंवा वायरमॅनला सांगा कोण आहे तिथं त्याला ऍडजस्ट करा नाही तर काय त्याला लागत असेल ते असं विचारा त्याला. बरं गोंधळ येतो जरा त्याच्यामुळे ते रिजेक्ट होत. क्लिअर बरं असलं तर रिजेक्ट. बरं आता जर गेल्यानंतर होईल का बरोबर?
आता नाही सर, हो आता हो. फायनल रिजेक्ट झालाय ना आता त्यांचा. आता आता हे झालंय वाटतं, परताव्यासाठी पात्र झाला तुम्ही. आता हम्म. काय म्हणजे शेवटचा नकार आलाय तुम्हाला आता, म्हणजे ते तुम्ही हा फॉर्मच रिजेक्ट करून टाका ते. बरं पैसे नाही ना, जर एकदा चक्कर मारा, जर झालं शक्य रिओपन केलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मग भरू शकता दुसरा टीम. बरं 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 चालतंय, ठीक आहे एकदा सर. चक्कर तर मारा, झालं तर ठीकच आहे. काय सर आजच गेलतो तर काय ते तिथं ऑफिसला नसते जे. बरोबर आहे, बरोबर. नाही ते आता गव्हर्नमेंटचं काम आहे म्हणल्यास ते तसलंच आहे सगळीकडे. आज 2 वेळेस ऑफिसला चक्कर मारली, ते 2 वेळेस पण नव्हतेच. हा ना. हो. हॅलो. हा बोला की. तर कंपनी आपण आहे ना 16 नोव्हेंबरला निवडली होती. हा. तर सर